माऊली रामकृष्ण हरी. पुढारी न्यूजच्या वारी पंढरीची आपल्या विशेष कार्यक्रमात तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत. मी श्रद्धा. आषाढी वारी मंडळी ही अवघ्या महाराष्ट्राची आध्यात्मिक आणि सांस्कृतिक परंपरा आहे. वारी म्हणजे भक्ती, परंपरा आणि समाज जागृतीचा संगम आहे. दरवर्षी याच वारीच्या निमित्तानं हजारो वारकरी आपल्या लाडक्या विठुरायाच्या भेटीसाठी पंढरपूरकडे निघतात. अगदी घरदार सोडून फक्त आपल्या लाडक्या विठुरायाला भेटण्यासाठी हे वारकरी आतुर असतात आणि याच वारकऱ्यांचा प्रवास घेऊन आपल्या सगळ्यांचा लाडका पुढारी न्यूज घेऊन आलाय हा विशेष कार्यक्रम. चला तर मग सुरुवात करूयात वारी पंढरीची. जय जय विठ्ठल पांडुरंग विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल जय जय विठ्ठल पांडुरंग विठ्ठल विठ्ठल. पंढरीची वारी चित्त शुद्धी करी, विठ्ठल नामसार भव सिंधुतारी. संत ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखी सोहळ्यामधील गोल रिंगण वेळापूरच्या दिशेनं आता पुढे सरकत ठाकूरबुवा संधीजवळ संपन्न झालं आणि यावेळी रिंगण सोहळ्यामध्ये लहान मुलं आणि वृद्ध व्यक्तींसह महिलांची सुद्धा उपस्थिती होती. यावेळी माऊलीच्या जयघोषात आणि पांडुरंगांच्या वर्णनात परिसर विठुमय झालेला होता. रिंगण सोहळा संपन्न झाल्यानंतर माऊलींच्या पालखीनं पंढरपूरच्या दिशेनं वाटचाल सुरू केली आणि याचाच आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी सुजित काळंगे यांनी. रामकृष्ण मंडळी संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीचं गोल रिंगण आज ठाकूरबुवांची समाधी या ठिकाणी संपन्न झालेलं आहे. संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीचं सकाळी वेळापूर या ठिकाणावरून प्रस्थान झालं होतं. पुढं आता ठाकूरबुवांची समाधी या ठिकाणी हे गोल रिंगण जे आहे ते संपन्न झालेलं आहे. पुढं ही पालखी जी आहे ती भंडी शेगाव या ठिकाणी निघालेली आहे आणि संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीचं असणारं हे जे गोल रिंगण आहे त्या गोल रिंगणाला एक विशिष्ट सन्मान आहे, विशिष्ट मान आहे. त्यामुळे वारकरी वर्ग जो आहे तो प्रत्येक वर्षी या ठिकाणी मोठ्या संख्येने उपस्थित राहत असतो. अगदी आस्थेनं, निष्ठेनं, श्रद्धेनं ही जी वारी चालू आहे त्या वारीच्या टप्प्यावरचा सगळ्यात महत्त्वाचा जर भाग कोणता असेल तर तो वारी हा असतो. म्हणून रिंगण हा असतो आणि म्हणून वारीच्या टप्प्यावरचा रिंगण नावाचा महत्त्वाचा भाग पाहण्यासाठी ज्यावेळी दोन अश्व धावतात त्यावेळी दोन अश्व धावल्यानंतर ते दोन अश्वाच्या पायाखालची माती या ठिकाणी आपल्या कपाळाला लावण्यासाठी सगळी जी माणसं आहेत ती माणसं एकत्र येत असतात. गोल होतो आणि गोल झाल्यानंतर त्या ठिकाणी ती अश्व त्या ठिकाणी धावतात. पताकाधारी माणसं जी आहेत ती धावत असतात. डोक्यावरती हंडे असणाऱ्या महिला धावत असतात. डोक्यावरती तुळशी वृंदावन असणाऱ्या महिला धावत असतात आणि मग त्यानंतर ते जे दोन अश्व आहेत ते दोन अश्व त्या ठिकाणी धावत असतात. त्या दोन अश्वांच्या पायाखालची माती स्वतःच्या कपाळाला लागावी यासाठी प्रत्येक वारकरी हा आसुसलेला असतो. आता पंढरपूर जवळ येतंय त्यामुळे वारकऱ्यांमध्ये एक आनंदाची भावना असलेली आपल्याला पाहायला मिळते आणि म्हणून खेळी मिळी गदारोळी आनंदे असं ज्या पद्धतीनं म्हटलं जातं त्या पद्धतीनं रिंगण संपन्न झाल्यानंतर उडीचा खेळ असो किंवा पावले असो असा एक एक खेळ करत इथला प्रत्येक वारकरी हा यामध्ये रमण्याचं काम करत असतो. वर्षानुवर्षाचा हा ठाकूरबुवांच्या जवळचा असणारा या समाधी जवळचा असणारा हा जो सोहळा आहे तो सोहळा याही वर्षी या ठिकाणी संपन्न झालेला आहे. याला एक विशेष सन्मान आहे असं म्हटलं जातं. वारकऱ्यांची अशी श्रद्धा आहे की फार पूर्वी ठाकूरबुवांच्या दिंडीमधला घोडा सुद्धा किंवा अश्व सुद्धा त्या ठिकाणी एकादशीचा उपवास करत असायचा. अर्थात हा परंपरेचा, भक्तीचा, आनंदाचा जो सोहळा आहे तो सोहळा याही वर्षी या ठिकाणी संपन्न झालेला आपल्याला पाहायला मिळतोय. ठाकूरबुवांच्या समाधीजवळची आरती आणि त्यानंतरचं होणारं हे जे रिंगण आहे ते रिंगण अत्यंत महत्त्वाचं मानलं जातं. या रिंगणाला एक विशेष परंपरा आहे. ही परंपरा आजही वारकऱ्यांनी या ठिकाणी जपलेली आपल्याला पाहायला मिळते आहे. म्हणूनच की काय वर्षानुवर्षाच्या या सोहळ्याला प्रत्येक वर्षी जो मान असतो तो मान आणि तो सन्मान आज याही ठिकाणी संपन्न झालेला आपल्याला पाहायला मिळतो. ज्या रथापुढच्या दिंड्या आहेत, रथापाठीमागच्या दिंड्या आहेत, या सगळ्या दिंड्या या ठिकाणी आल्या. या ठिकाणी त्यांनी या रिंगणाचा आनंद घेण्याचं काम या ठिकाणी केलेलं आहे आणि म्हणून आता भेटी लागे जीवा लागेलीसे आस असं ज्या पद्धतीनं म्हटलं जातं त्या पद्धतीनं ही भेटीची आस इथल्या प्रत्येक वारकऱ्याला लागलेली आहे आणि म्हणून इथल्या प्रत्येक वारकऱ्याच्या मनामध्ये तो पंढरीचा जो आनंद आहे आपल्याला पाहायला मिळतो आहे आणि म्हणून या रिंगणाच्या वेळी सुद्धा तोच आनंद आपल्याला पाहायला मिळाला. कॅमेरामॅन सुरेश सावंतसह सुजित काळंगे, पुढारी न्यूज, माळशिरस.
हा रिंगण सोहळा अनुभवण्यासाठी अनेक वारकरी आपण पाहिलं किती मोठी गर्दी करून जमा झालेले होते, जमलेले होते. आणि दुसरीकडे संत ज्ञानेश्वर माऊली आणि संत सोपान काकांची पालखी मजल दरमजल करत पंढरपूरच्या दिशेने वाटचाल करते. आणि याच दरम्यान तोंडले बोंडले या ठिकाणी संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत सोपान काका महाराज यांच्या पालख्यांच्या भेटीचा सोहळा सुद्धा संपन्न झाला. यावेळी सर्व परिसर टाळ आणि मृदुंगांच्या गजरामध्ये विठुमय झाल्याचं सुद्धा पाहायला मिळालं. आणि यावेळी बंधू भेटीचा एक क्षण आपल्या डोळ्यामध्ये साठवण्यासाठी हजारो वारकरी दाखल झाले होते. यावेळी दोन्ही पालख्यांच्या दर्शनासाठी वारकऱ्यांनी मोठी गर्दी केली. आणि याच बंधू भेटीचा आढावा घेतलाय सुजित काळंगे यांनी. पाहूयात. रामकृष्ण हरी मंडळी, आता आपण तोंडले बोंडले या ठिकाणी आहोत. संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत सोपान काका महाराजांच्या दोन्ही पालख्या एकत्र आल्या आणि तोंडले बोंडले या ठिकाणी होत असणारी ही दोन भावांची भेट आहे. ती दोन भावांची भेट प्रचंड महत्त्वाची मानली जाते. प्रचंड मोठा वारकरी वर्ग हे दोन भावांची भेट पाहण्यासाठी या ठिकाणी एकत्र येत असतो. संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीतील वारकरी, त्याचबरोबर संत सोपान काका महाराजांच्या पालखीतील वारकरी जे आहेत ते दोन्ही वारकरी खरं तर या ठिकाणी एकत्र येत असतात. आणि या ठिकाणच्या माध्यमातून खरं तर हा दोन भावांचा जो सोहळा आहे तो सोहळा इथल्या प्रत्येक वारकऱ्याला पाहायला मिळत असतो. ही भावंड भावना जन्माला येण्याचं आणि भावंड भावना जपलं जाण्याचं ठिकाण म्हणजे हे ठिकाण आहे असं मानलं जातं. पंढरीच्या वाटेवरचा सगळ्यात महत्त्वाचा विसावा जर कोणता मानला जात असेल तर तो हा मानला जातो. याचं कारण आहे ज्ञानोबराय आणि सोपान काका महाराज यांच्या एकत्र येण्यानं कितीतरी वारकऱ्यांना अगदी दोन भाऊ एकत्र आले, दोन मंडळी एकत्र आल्या, दोन्ही गावची माणसं एकत्र आली, अशा पद्धतीच्या भावना या निमित्तानं होत असतात. आजचा हा जो प्रवास आहे तो प्रवास बंडी शेगावपर्यंत होत राहणार आहे. आपण जसं बघत राहतोय तसं लोक टाळ्या वाजवत माऊलींच्या पालखीचं, त्याचबरोबर पुष्पवर्षाव करत माऊलींच्या आणि सोपान काकांच्या पालखीचं या ठिकाणी स्वागत करत असतात. आणि या बंधू भेटीचा क्षण जो आहे तो क्षण, त्या क्षणाचा आनंद हे सगळे वारकरी साजरे करत असतात. असं प्रत्येक वर्षी शतकानं शतकं चालत असलेला हा सोहळा या मातीमध्ये आजच्या दिवशी संपन्न होत असतो. या परिसरातील कित्येक नागरिक सुद्धा या ठिकाणी हा सोहळा पाहण्यासाठी एकत्र येत असतात. कित्येक बंधू भगिनी या ठिकाणी हा भावंड भावनेचा सोहळा पाहण्यासाठी एकत्र येतात आणि हा सोहळा आपल्या याची देही याची डोळा पाहण्यासाठी आसुसलेले असतात. कॅमेरामॅन सुरेश सावंतसह सुजित काळंगे, पुढारी न्यूज, तोंडले बोंडले. मुखी नाम रखुमाई हृदयी विठ्ठल पाही, नेत्री पाहता विठ्ठल पाही रखुमाई निर्मळ, कानी ऐकता विठ्ठल मनी रखुमाई निर्मळ, नामा म्हणे विठ्ठल रखुमाई एकरूप झाले. मंडळी, आषाढी वारीनिमित्त पंढरपूरमध्ये विठ्ठलाच्या सासूरवाडीची पहिली पालखी पोहोचली आहे. आणि अमरावतीच्या कौंडण्यपूर येथून रुक्मिणी मातेची पालखी पंढरपूरमध्ये दाखल झाली आहे. तब्बल 600 किलोमीटरचा पायी प्रवास करत रुक्मिणी मातेची दिंडी पंढरपूरमध्ये येऊन विसावली आहे. आणि 35 दिवसांच्या प्रवासानंतर ही पालखी पंढरपूरमध्ये पोहोचलेली आहे. ती आता पौर्णिमेपर्यंत पंढरपूरमध्ये आषाढीच्या सोहळ्यासाठी मुक्कामी असेल. पंढरीसे आले मुंगी तेथे पावले, ज्ञानियांचा मेळ विठ्ठल बोलावे. जळगावच्या मुक्ताईनगरमधून निघालेली संत मुक्ताईंची पालखी पंढरपूरमध्ये पोहोचली आहे. आणि यावेळी मुक्ताईंच्या पालखीसोबत हजारो वारकरी विठुरायाच्या भेटीसाठी पंढरपूरमध्ये दाखल झालेत. टाळ मृदुंगांचा गजर, हरिनामाचा जयघोष आणि अगदी भक्तिमय वातावरणामध्ये पंढरीच्या वाटेवर निघालेल्या संत मुक्ताई पालखीचं पंढरपूरमध्ये अगदी जोरदार स्वागत सुद्धा झालं. या पालखीसोबत हजारो वारकरी पंढरपूरमध्ये दाखल झालेले आहेत. टाळ मृदुंगांचा जयघोष करत पालखी पंढरपूरमध्ये पोहोचली. माऊली, आणि आपल्याला सगळ्यांना माहितीच आहे की आषाढी एकादशीचा सोहळा अवघ्या 2 दिवसांवर येऊन ठेपलाय. आणि लाखो वारकऱ्यांच्या साक्षीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सपत्नीक विठुरायाची पूजा करणार आहेत. विशेष म्हणजे यंदा पांडुरंग आणि रुक्मिणी मातेच्या पूजेसाठी खास महावस्त्र तयार करण्यात आलंय. आणि या वस्त्र निर्मितीची जबाबदारी भाजपच्या आध्यात्मिक आघाडीचे तुषार भोसले यांच्याकडे सोपवण्यात आली. या संदर्भात तुषार भोसले यांच्यासह त्यांच्या पत्नी प्रियांका यांच्याशी बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी किरण टाजणे यांनी. पाहूयात. आषाढी एकादशीला शासकीय महापूजा ही पंढरपूरमध्ये पार पडत असते.
विठुरायाला आणि रुक्मिणीला या दरम्यान महावस्त्र परिधान केले जातात आणि हेच महावस्त्र यावेळेला तयार करण्याची जबाबदारी ज्यांच्यावर होती ते भाजपच्या आध्यात्मिक आघाडीचे प्रमुख तुषार भोसले आणि त्यांच्या पत्नीवर होते. त्यांनी या सगळ्या दरम्यान विशेष अशी या महावस्त्राची तयारी केलेली आहे. नेमकं यावेळेला कशा पद्धतीचे वस्त्र असणार आहेत थेट जाणून घेऊयात. काय नेमकं या सगळ्या दरम्यान तयारी करण्यात आलेली आहे? मुख्यमंत्र्यांनी काय तुमच्यावर जबाबदारी दिली होती? महाराष्ट्राचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीसजी हे त्यांच्या दुसऱ्या टर्ममध्ये पहिल्यांदा महापूजा करण्यासाठी परवा आषाढीला पंढरपुरात दाखल होतील आणि म्हणून यावर्षी पांडुरंगाला आणि रुक्मिणी मातेला खास पोशाख आपण तयार केलेला आहे माननीय मुख्यमंत्री महोदयांच्या वतीने. आणि मुख्यमंत्री महोदयांना आम्ही रंग विचारले होते त्यावेळेला त्यांनी सांगितलं होता जांभळा किंवा भगवा रंग आपल्याला यावर्षी पोशाखांचा ठेवायचा आहे. तर त्यांच्या इच्छेनुसार भगवा आणि जांभळा या रंगाचं कॉम्बिनेशन असलेला पोशाख आपण या आषाढीच्या पर्व काळासाठी पांडुरंग आणि रुक्मिणी मातेसाठी केला आहे. ती वस्त्र आपण पाहूयात. हा अंगरखा पांडुरंगाचा हा अंगरखा असणार आहे. म्हणजे ही बाराबंदी पांडुरंगाला आषाढी एकादशीच्या दिवशी ही बाराबंदी त्या दिवशी परिधान करायची आहे. ही पूर्णपणे रेशमी सगळे वस्त्र ही शुद्ध रेशमाची वस्त्र आहेत. त्याचबरोबर हे सोवळं आहे. पांडुरंगाच्या कमरेला हे भगव्या रंगाचं सोवळं आपल्याला त्या दिवशी दिसेल. हे सुद्धा पूर्णपणे रेशमीचं आहे आणि अंगरख्याला मॅचिंग करण्याकरता या ठिकाणी त्याला लेस लावण्यात आलेली आहे. आणि हा शेला पांडुरंगाच्या खांद्यावर हा असा रत्नजडित शेला खास आपण बनवून घेतलेला आहे. तर त्या दिवशी हा पांडुरंगाचा पोशाख असणार आहे. त्याचबरोबर रुक्मिणी मातेसाठी सुद्धा आपण खास साडी बनवून घेतली आहे. ही साडी आपण पूर्ण रेशमाची बनवून घेतली आहे. नऊवारी पैठणी आहे. जगज्जननी रुक्मिणी मातेसाठी आपण नऊवारी साडी तयार करून घेतली आहे. ही पूर्ण रेशमाची आहे. हिच्या पदरावर सुंदर मोर आहेत. सुंदर अशी बुट्टा आहे. आपण आणि त्याला कॉन्ट्रास्ट असा आपण भगव्या रंगाचा शेला तयार करून घेतलेला आहे. त्याला सुद्धा सुंदर असे वर्क करून घेतलं आहे. आणि ही जरतारीची पैठणी आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट जय साबळेसह मी किरण ताजने, पुढारी न्यूज, नाशिक. मंडळी, आम्ही दररोज आपल्याला आमच्या नेत्यांची वारी या सेगमेंटमधून नेत्यांच्या वारी संदर्भातली माहिती देत असतो. वारकरी संप्रदाय लहान मोठा गरीब श्रीमंत असा भेद नसतो आणि अगदी त्याचप्रमाणे नेता असो किंवा सामान्य वारकरी असो, पांडुरंग सगळ्यांसाठी एकच असतो. आज आम्ही आपल्याला काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांची वारी नेमकी कशी असते या संदर्भात माहिती देणार आहोत. चला तर मग जाणून घेऊया. आपल्यासोबत आहेत काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ. रामकृष्ण हरी, आपलं आणि विठ्ठलाचं नेमकं नातं कसं आहे? कारण ह्या राजकीय प्रवासामध्ये विठ्ठल कसा जपला जातोय? विठ्ठलाशी असणारं नातं हे जो श्वास आहे, वारा हवा आणि श्वासचं जे नातं असतं तर तेच नातं आहे. आणि ते या अर्थाने आहे, हा काही शब्द नाही आहे किंवा खेळ नाही आहे, की विठ्ठलाच्या जवळ जात असताना एक समतेचा, सामाजिक न्यायाचा, एक बंधुत्वाचा जो आभास आहे, नुसता आभासच नव्हे, तो एक ध्यास आहे. तो ध्यास हा विठ्ठलामध्ये कुठेतरी हा समावलेला आहे. आणि वारकरी संप्रदायाची जी क्रांती आहे ती क्रांती माझ्यासाठी राजकीय, सामाजिक आणि व्यक्तिगत स्वरूपाची ही फार महत्वाची आहे. कारण हा पहिला असा संप्रदाय झाला की याच्यातून बहुजन संत ही समोर आली. नाहीतर बहुजनांनी वाचायचं नाही, बहुजनांनी शास्त्र ऐकायचं नाही, बहुजनांनी शाळेत जायचं नाही, असे नियम असताना एक जी झालेली क्रांती आहे आणि त्या क्रांतीतून एक विठ्ठलाला पुढे जे ठेवलं गेलं ते आज मला असं वाटतं की आज आपण भारतीय नागरिक म्हणून संविधानाला जसे समोर ठेवत आहोत तसं त्यावेळेस विठ्ठलाला ठेवलं गेलं. त्यामध्ये ज्ञानेश्वर, तुकाराम आणि यासोबतच एक मोठी संतांची जी मांडी आळी होती, या मांडी आळींनी जे शहाणपण, जे शिक्षण, जे सामाजिक शिक्षण आपल्याला दिलंय, जे नीतिमूल्यांचं जे शिक्षण दिलंय, जे आध्यात्मिक शिक्षण दिलंय, हा आपला असणारा वारसा आहे, वसा आहे आणि हाच असणारा आपला धर्म आहे. खऱ्या अर्थाने जर पाहिलं तर पंढरीला वारकरी चाललेले आहेत. तुमच्या बाजूला विठ्ठलाची मूर्ती आहे, अगदी साजेशी सजवलेली, आणि तो पांडुरंग उभा राहिलेला आहे. जर पाहिलं तर तुमच्या घरामध्ये केव्हापासून ही वारी सुरू झाली आणि खऱ्या अर्थाने तुमचं वारीत मन कधीपासून रमत गेलं? माझे वडील आमच्या तालुक्यातले हे पहिले ग्रॅज्युएट होते आणि
ते अमरावतीला शिकत असल्यामुळे गाडगे महाराज तुकडोजी महाराज या तत्वज्ञानांचा आणि या दोन संतांचा हा अधिक पगडा आणि प्रभाव हा माझ्या परिवारात राहिला आहे. मात्र माझे आजोबा जे आहेत हे वारकरी संप्रदायाच्या अनुषंगाने कारण ती त्यावेळेची जी सगळी पिढी होती यांना जो आध्यात्मिक आणि सामाजिक जो आधार होता हा सगळा या संतांचा होता आणि त्या संत परंपरेला पायी होण्याचा प्रयत्न हा माझ्या आजोबांच्या माध्यमातून झाला आणि मला या दोन्ही जे विचार आहेत या विचारांच्या अनुषंगानं हा वारसा पुढे घेऊन जाण्याचं एक मला भाग्य लाभलं. त्यामुळे हा गेल्या 2 पिढीपासूनचा हा एकंदरीत असणारा ऋणानुबंध आहे असं म्हटल्यास संयुक्तिक ठरेल. तुम्ही तुमच्या आणि वारी आणि वारकऱ्यांशी जिव्हाळ्याचं नातं असल्याची भावना हर्षवर्धन सपकाळ यांनी व्यक्त केलेली आहे. वारी पंढरीची या कार्यक्रमात इथेच थांबतोय. नमस्कार. जय जय विठ्ठल पांडुरंग विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल जय जय विठ्ठल.